हां, तर लास्ट टाइम आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप बघितलेला होता. कंपाऊंड मायक्रोस्कोपचे आणखी काही एक्झाम्पल्स आपण बघूया. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Focal length of objective and eyepiece of a compound microscope are 2 centimeter and 3 centimeter. Focal length of objective and eyepiece दिलेला आहे. Okay. So focal length of objective is given as 2 centimeter and that of the eyepiece is given as 3 centimeter respectively. Distance between the objective and eyepiece. Distance between objective and eyepiece म्हणजे काय येणार आहे तुमचं लेंथ येणार. ती लेंथ किती आहे 15 सेंटीमीटर दिलेली आहे. The final image formed by the eyepiece is at infinity. So final image infinity ला दिले. Final image at infinity. Find the distance of object and image formed by objective lens. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह लेन्स पासूनचं ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्स फाइंड आउट करायचं. म्हणजे युओ एक फाइंड आउट करायचं आणि फिओ एक, या दोन गोष्टी फाइंड आउट करायच्या. Find the distance of object and image produced by the objective from the objective lens. Okay. आणि त्याचबरोबर मॅग्निफिकेशन टोटल मॅग्निफाइंग पॉवर देखील काढूया कंपाऊंड मायक्रोस्कोपची. ओके. मॅग्निफाइंग पॉवर ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप. ओके. तर कसं फाइंड आउट करता येईल बघा. आता ऑब्जेक्ट डिस्टन्सचा आन्सर काय आला पाहिजे. ऑब्जेक्ट कुठे ठेवतो आपण FO आणि 2FO च्या मध्ये ठेवतो आणि देअरफॉर काय होणार आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स शुड बी 2 to 4 सेंटीमीटरच्या मध्ये असलं पाहिजे. ओके. आता फायनल इमेज ॲट इन्फिनिटी म्हणजे काय दिलंय हे, याला आपण डिनोट काय करू शकतो इमेज डिस्टन्स फ्रॉम द आयपीस लिहू शकतो. इमेज डिस्टन्स फ्रॉम आयपीस किती येणार आहे इन्फिनिटी. तर फी माहित आहे, FE माहित आहे, त्याच्यावरून काय करू शकतो मी UE म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स फ्रॉम द आयपीस काढू शकतो. ओके. हे मी फाइंड आउट करू शकतो. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल लेन्स फॉर्म्युला वापरावा लागेल 1/f इज इक्वल टू 1/φ मायनस 1/u अँड हे आयपीस ची रिलेशन आयपीस साठी वापरणार आहे. सो 1/fe 1/fe काय येणार आहे 3 येणार अँड इट इज प्लस कारण इट इज अ कॉन्व्हेक्स लेन्स. त्याच्यानंतर 1/φ म्हणजे काय येणार आहे इन्फिनिटी मायनस 1 ऑब्जेक्ट डिस्टन्स फ्रॉम द आयपीस काढायचा आहे and it is minus कारण object distance is always negative and therefore 1/3 is equal to 1/u E येणार आहे and therefore object distance from the eyepiece is equal to 3 centimeter. कारण लक्षात घ्या इमेज इन्फिनिटीला जर फॉर्म व्हायची असेल तर ऑब्जेक्ट कुठं पाहिजे एक्झॅक्टली फोकसला पाहिजे and therefore आन्सर काय आलेला आहे 3 सेंटीमीटर आलेला आहे. ओके. आता पुन्हा एकदा ती रे डायग्राम बघा. दिस इज ऑब्जेक्टिव्ह लेन्स. इथं काय असणार आहे तुमची आय लेन्स असणार आहे. इथं कुठेतरी ऑब्जेक्ट ठेवणार आहे आपण, त्या ऑब्जेक्टची इमेज इथं कुठेतरी तयार होणार आहे. दिस इंटरमिजिएट इमेज आणि हे डिस्टन्स काय झालं तुमचं UE कारण ही जी इमेज आहे इंटरमिजिएट इमेज जी आहे आयपीस साठी काय असणार आहे ऑब्जेक्ट असणार आहे आणि टोटल लेंथ तुम्हाला दिलेली आहे. टोटल लेंथ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि आय लेन्स यांच्यावरली लेंथ दिले ती किती दिली 15 दिली. सो 15 मायनस UE किती आलं आपलं 3 आलं ना. 15 मायनस 3 म्हणजे हे काय येणार आहे हे डिस्टन्स 12 येणार आणि 12 म्हणजे काय असणार सांगा FO असणार म्हणजे ऑब्जेक्टिव्ह लेन्सनं तयार केलेलं इमेज डिस्टन्स असणार आहे. सो ऑटोमॅटिकली FO किती आलं दॅट इज 15 मायनस 3 दॅट इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. हे झालं FO तुमचं. ओके. आता UO काढायचं UO. तर त्यासाठी पुन्हा एकदा लेन्स फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल 1/f इज इक्वल टू 1/φ मायनस 1/u
and this is for the objective lens. So 1 by FO. FO म्हणजे काय येणार आहे 2 and it is plus 1 by FO. FO म्हणजे किती होणार बघा हे डिस्टन्स, that is 12 and it is plus 12. ओके, तर ही गोष्ट एक नेहमी लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्ह लेन्ससाठी U नेगेटिव्ह आणि फी पॉझिटिव्ह असणार आहे आणि आयपीस ला काय होणार आहे तर ऑब्जेक्ट डिस्टन्स देखील निगेटिव्ह आणि इमेज डिस्टन्स देखील काय असणार आहे निगेटिव्हच असणार आहे कारण दोन्ही एकाच साईडला असतात. -1 by -U. Okay, so therefore 1 by U is equal to 1 by 2 minus 1 by 12. Okay, so therefore 1 by U is equal to क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 12 minus 2 divided by 24. बरोबर आहे ना, 12 into 1, 2 into 1 divided by 24. So 10 by 24, that is 1 by U, and therefore UO is equal to काय येणार आहे 24 by 10, that is 2.4 centimeter. This is U. आणि इथं मॅग्निफाईंग पॉवर जर काढायला सांगितली, मॅग्निफाईंग पॉवर, ओके, तर काय तर MO into ME असतं ना. MO म्हणजे काय FO by UO आणि ME म्हणजे काय D by FE फक्त, कारण फायनल इमेज इन्फिनिटीला फॉर्म लागली. DDV ला फॉर्म होत असते तर D by FE plus 1 केला असतं. सो FO किती आलं इथं 12 आलंय, मायनस साइन पण इथं असतं. 12 डिवायडेड बाय U किती 2.4 इंटू D किती 25 डिवायडेड बाय FE किती 3. सो किती होणार हे 24 5 are 120. So 125 divided by 3 minus sign. Okay, so minus 41.66. That is the magnifying power of the compound microscope. Okay. तर कंपाऊंड मायक्रोस्कोपचे फॉर्म्युले जे आहेत ते पुन्हा एकदा बघा. कंपाऊंड मायक्रोस्कोपचे फॉर्म्युले काय आहेत तर पहिला फॉर्म्युला आहे दॅट इज मॅग्निफाइंग पॉवरचा पहिला फॉर्म्युला आहे MO इंटू कॅपिटल ME. दुसरा फॉर्म्युला आहे MO म्हणजेच काय FO बाय U इंटू D बाय FE और इथं मायनस साइन असणार आहे मायनस FO बाय U इंटू D बाय FE प्लस 1. ओके, त्याचबरोबर आणखी दुसरा नॉर्मल ऍडजस्टमेंटचा एक फॉर्म्युला आहे, तो एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, तो लक्षात ठेवा. L बाय FO इंटू D बाय FE और L बाय FO in bracket D by FE plus 1. Okay, this is for final image at infinity, this is for final image at DDV. तर हे कंपाऊंड मायक्रोस्कोपचे फॉर्म्युले आहेत. आता या चॅप्टरचा आपण लास्ट पार्ट बघतोय, दॅट इज टेलिस्कोप. आता टेलिस्कोपचे बेसिकली दोन टाइप आहेत. ओके, दोन टाइप कुठले आहे, फर्स्ट आहे रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप आणि दुसरा आहे रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. ओके, रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप आणि सेकंड आहे दॅट इज रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप अँड रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. आता रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप आणि रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप मध्ये डिफरन्स कशाचा आहे तर ऑब्जेक्टिव्ह लेन्सचा डिफरन्स आहे. ऑब्जेक्टिव्ह लेन्स, ओके सॉरी ऑब्जेक्टिव्हचा डिफरन्स आहे. इथं ऑब्जेक्टिव्ह काय असतं, हिअर ऑब्जेक्टिव्ह इज अ मिरर.
सॉरी लेन्स रिफ्रॅक्टिंग मध्ये, आणि इथं ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे तुमचं, मिरर असणार आहे, मिरर, अ लार्ज कॉन्केव्ह मिरर रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप मध्ये. कारण टेलिस्कोप किंवा मायक्रोस्कोप तुम्ही जर कन्सिडर केला तर दोन गोष्टी असतात, महत्वाच्या दोन गोष्टी, एक म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आणि दुसरं म्हणजे आयपीस. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह आयपीस हा नेहमी काय असतो, म्हणजे रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप असू दे नाही तर रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप असू दे, दोन्हीमध्ये आयपीस काय असणार आहे तुमचा, आयपीस इज ऑलवेज अ लेन्स असणार आहे. आयपीस हा लेन्सच असणार आहे, रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप असू दे नाही तर रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप असू दे. ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्याच्यानुसार त्याला रिफ्लेक्टिंग किंवा रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप असं म्हटलं जातं. ओके. जर ऑब्जेक्टिव्ह काय असेल, एक लेन्स असेल, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ऑब्जेक्टच्या साईडला जे असतं इलेमेंट, तो जर लेन्स असेल तर त्याला काय म्हणणार आपण, रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप असं म्हणणार. आणि ऑब्जेक्टिव्ह जर मिरर असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण, रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप असं म्हणणार आहे. ओके. आता रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप मध्ये परत दोन टाईप आहेत. रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप मध्ये दोन टाईप कुठले आहेत, फर्स्ट आहे ऍस्ट्रॉनॉमिकल, ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप, आणि दुसरा आहे दॅट इज टेरेस्ट्रियल. टेरेस्ट्रियल टेलिस्कोप. Okay, astronomical telescope is used for astronomical observations. Okay, very large distance वरचे स्पेस मधले ऑब्झर्वेशन जे आहेत ते करण्यासाठी आपण ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप वापरतो. आणि अर्थवरच्याच एखाद्या डिस्टंट लोकेशनचे ऑब्झर्वेशन जर करायचे असेल तर त्याच्यासाठी काय करतो आपण, टेरेस्ट्रियल टेलिस्कोप वापरतो. ओके. सो टेरेस्ट्रियल टेलिस्कोप जो आहे तो अर्थच्या एका लोकेशनवरून वरच्या दुसऱ्या लोकेशनचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण टेरेस्ट्रियल टेलिस्कोप वापरणार. आणि ऍस्ट्रॉनॉमिकल म्हणजे अर्थवरून स्पेस मधलं ऑब्झर्वेशन जर करायचं असेल तर त्याला ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप असं म्हणणार आहे. ठीक आहे. आणि रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप जे आहे त्याच्यामध्ये तीन टाईप आहेत. ओके, रिफ्लेक्टिंग मध्ये तीन टाईप आहेत, आणि हे सगळे रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप जे आहेत ते कुठले आहेत बघा, तीन टाईप. पहिला आहे ग्रेगरियन टेलिस्कोप. सेकंड आहे न्यूटनियन टेलिस्कोप. त्याच्या कन्स्ट्रक्शन नुसार, वर्किंग प्रिन्सिपल नुसार त्याचे हे तीन टाईप पडलेले आहेत. आणि तिसरा जो आहे दॅट इज कॅसर ग्रेन टेलिस्कोप. ग्रेगरियन, न्यूटनियन अँड कॅसर ग्रेन टेलिस्कोप हे रिफ्लेक्टिंगचे तीन टाईप आहेत. रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. आता आपल्याला मोस्टली जो स्टडी आहे तो कशाचा स्टडी आहे, दॅट इज ऑफ रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोपचा स्टडी आपल्या सिलेबस मध्ये आहे आणि तोच आपण करणार आहे, रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. रिफ्रॅक्टिंग मध्ये काय असणार आहे, लेन्सचा वापर केलेला असणार आहे रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. परंतु लक्षात घ्या, स्पेस ऑब्झर्वेशन साठी जे मोठे मोठे टेलिस्कोप आहेत, ओके, फॉर एक्झाम्पल हबल टेलिस्कोप, हे कुठले आहेत, रिफ्रॅक्टिंग आहेत का रिफ्लेक्टिंग आहेत, तर त्याचा आन्सर आहे रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप आहेत. लक्षात घ्या. म्हणजे क्लिअर पिक्चर जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी रिफ्रॅक्टिंग पेक्षा रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपला प्रिफर केलं जातं. कारण लेन्स मधून काय होतात, कलर फुटतात, डिस्पर्शन होतं, काही लेन्स डिफेक्ट येतात. ओके, मिरर मध्ये तेवढे डिफेक्ट येत नाहीत. त्याच्यामुळं मोस्टली म्हणजे लार्ज टेलिस्कोप जे आहेत, स्पेस ऑब्झर्वेशन करण्यासाठी, खूप क्लिअर पिक्चर घेण्यासाठी जे टेलिस्कोप वापरले जातात ते कुठले असतात, रिफ्लेक्टिंग असतात. म्हणजे मिररचे टेलिस्कोप असतात, लेन्सचे नसतात. ठीक आहे. आपण स्टडी करणार आहे आता रिफ्रॅक्टिंग म्हणजे लेन्सचा टेलिस्कोप आपण स्टडी करणार आहे. ओके, आता रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप जे आहे त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे लक्षात घ्या. So this is the axis. First there is a objective lens.
ओके. आता ऑब्जेक्टिव्ह लेन्सचं वर्किंग प्रिन्सिपल कसं असणार बघा. आता दूरवरचे ऑब्जेक्ट ज्यावेळी आपण बघतोय त्यावेळी इन्सिडेंट रेज कसे असणार आहेत, पॅरल असणार आहेत. इन्सिडेंट रेज आर पॅरल टू इच अदर. ओके. आणि त्याच्यामुळं त्याची जी इमेज तयार होणार आहे ती इमेज कुठे तयार होणार आहे, एक्झॅक्टली ॲट दी फोकस. So this is the incident ray from a distant object. So this is the objective lens. Okay. आणि इमेज एक्झॅक्टली आता ऑब्जेक्टिव्ह लेन्सची फोकल लेंथ FO असेल तर इमेज कुठे तयार होणार आहे, एक्झॅक्टली FO ला इमेज तयार होणार. ओके. आणि त्याच्यानंतर असणार आहे देयर इज अ आयपीस लाईक दिस. आणि आयपीस जो आहे तो सिंपल मायक्रोस्कोप प्रमाणेच वर्क होणार आहे. ओके. आणि ही फायनल इमेज जी आहे ती DDV पासून इन्फिनिटी पर्यंत कुठेही तयार होऊ शकते, DDV टू इन्फिनिटी. Final image. So this is the ray diagram. Now this is the angle made by the object with the eye. म्हणजे इथं टेलिस्कोप नसताना डायरेक्टली काय असणार आहे, ऑब्जेक्टनं डोळ्याबरोबर केलेला अँगल काय असणार आहे, अल्फाच असणार आहे. आणि फायनल इमेजनं डोळ्याबरोबर केलेला अँगल म्हणजे काय असणार आहे, हा असणार आहे तुमचा बीटा. ठीक आहे. आता हा जो आयपीस आहे, आयपीस वर्क्स ॲज अ सिंपल मायक्रोस्कोप. म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्ट जो आहे तो कुठे ठेवावा लागेल, त्याच्या फोकसच्या आतमध्ये. एक्झॅक्टली इन्फिनिटीला इमेज जर फॉर्म होत असेल, लक्षात घ्या, इन्फिनिटीला फायनल इमेज फॉर्म करायची असेल, फायनल इमेज, तर काय करावं लागेल, FO आणि FE एकमेकाला काय होणार, कोइन्साइड होणार आहे. ओके. अँड दिस इज द लेंथ ऑफ टेलिस्कोप. आता इथं पहिला जो फॉर्म्युला येणार आहे तो म्हणजे काय, लेंथ ऑफ टेलिस्कोपचा. तर लेंथ ऑफ टेलिस्कोपचा फॉर्म्युला काय येणार बघा. तर इथून इथपर्यंत डिस्टन्स काय असणार आहे, हे FOच असणार आहे नेहमी, लक्षात घ्या. दिस इज इक्वल टू FO. कारण ऑब्जेक्टिव्हनं तयार केलेली इमेज ही नेहमी त्याच्या फोकसलाच असणार आहे. कारण इन्फिनिटीला ऑब्जेक्ट असेल, खूप दूरवर ऑब्जेक्ट असेल तर त्याची इमेज कुठे तयार होते, फोकसलाच तयार होते. ओके. सो हे झालं FO प्लस हे काय असणार आहे, UE असणार आहे. आयपीस पासूनचं ऑब्जेक्टचं डिस्टन्स UE, किंवा L इज इक्वल टू FO प्लस काय येणार आहे, FE पण येऊ शकतं. FO प्लस UE इज इक्वल टू FE होऊ शकतं. कधी, जर फायनल इमेज इन्फिनिटीला तयार होत असेल. कारण इमेज इन्फिनिटीला फॉर्म होण्यासाठी ऑब्जेक्ट कुठे ठेवायला पाहिजे, फोकसला ठेवायला पाहिजे. इमेज इन्फिनिटीला फॉर्म होण्यासाठी ऑब्जेक्ट जो आहे तो फोकस ठेवायला पाहिजे. म्हणजे हे कधी ऑब्जेक्ट बिटवीन DDV आणि इन्फिनिटी असेल तर लेंथ ऑफ टेलिस्कोप येणार आहे FO प्लस UE. UE तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे इमेज कुठे तयार होते त्याच्यावरून UE तुम्ही काढू शकताय. कारण FE माहित असेल, FE माहित असेल तर UE काढू शकताय. आणि ऑब्जेक्ट जर इन्फिनिटीलाच तयार होत असेल तर ही जी मधली जी इमेज आहे ती कुठं असली पाहिजे, FE लाच असली पाहिजे, फोकस ऑफ द आय लेन्स. कारण फोकसला ऑब्जेक्ट ठेवला तर इमेज फायनल इमेज इन्फिनिटीला होणार. ओके. म्हणजे UE म्हणजेच काय होणार आहे, FE होणार. कधी फायनल इमेज इन्फिनिटीला असेल तर. सो L इज इक्वल टू FO प्लस FE. सो लेंथ ऑफ टेलिस्कोप चे फॉर्म्युले बघा. लेंथ ऑफ टेलिस्कोपचे फॉर्म्युले काय आहेत, L इज इक्वल टू FO प्लस UE किंवा FO प्लस FE असणार आहे. आता याची मॅग्निफाईंग पॉवर,
मॅग्निफाइंग पॉवर म्हणजे काय असणार आहे, दॅट इज रेशो ऑफ बीटा टू द अल्फा. ओके, आता बीटा म्हणजे काय येणार बघा, बीटा म्हणजे दिस इज सपोज ए बी असेल, ए बी, सो ए बी डिवायडेड बाय यू ई येणार आहे, ए बी बाय यू ई, आणि अल्फा म्हणजे काय, ए बी बाय एफ ओ, बरोबर आहे ना. बघा हा अल्फा अँगल इथं आहे, म्हणजे अल्फा अँगल इथं पण असणार आहे. टॅन अल्फा लक्षात येते का, टॅन अल्फा इज इक्वल टू ए बी डिवायडेड बाय हे अपोजिट बाय ऍडजस्टंट साइड, लक्षात घ्या टॅन अल्फा. आणि टॅन अल्फा म्हणजेच काय असतं, अप्रॉक्सिमेटली अल्फा असतं. ओके, त्याच्यामुळे मॅग्निफाइंग पॉवर ऑफ टेलिस्कोपचा फायनल फॉर्म्युला येणार आहे, दॅट इज एफ ओ डिवायडेड बाय यू ई. आणि फायनल इमेज जर इन्फिनिटीला तयार होत असेल तर युई म्हणजेच काय असतं, एफ ई असतं. फायनल इमेज इन्फिनिटीला फॉर्म करायचे असेल तर त्याच्यामुळं एफ ओ बाय काय येणार आहे, एफ ई पण फॉर्म्युला येऊ शकतो. म्हणजे टेलिस्कोपच्या मॅग्निफाइंग पॉवरचे दोन फॉर्म्युले आहेत, लक्षात घ्या. एक म्हणजे एफ ओ बाय युई किंवा एफ ओ बाय एफ ई. एफ ओ बाय युई कधी येणार आहे, जर फायनल इमेज इन्फिनिटीला तयार होत नसेल, त्याच्या आत कुठेतरी तयार होत असेल तर. आणि फायनल इमेज जर इन्फिनिटीला तयार होत असेल तर काय येणार आहे फॉर्म्युला, एफ ओ बाय एफ ई येणार. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट असेल तर जरा विचारा. म्हणजे एवढे फॉर्म्युले तुम्ही, रे डायग्राम एक लक्षात ठेवा आणि फॉर्म्युले एक लक्षात ठेवा तुम्ही. लेंथ ऑफ टेलिस्कोपचे दोन फॉर्म्युले आहेत, एफ ओ प्लस युई किंवा एफ ओ प्लस एफ ई. आणि मॅग्निफाइंग पॉवरचे फॉर्म्युले काय, एफ ओ बाय युई किंवा एफ ओ बाय एफ ई असणार आहे. आणि इन्व्हर्टेड इमेज फॉर्म होत असल्यामुळे इथं काय असणार आहे, मायनस साइन देखील असणार आहे. रे डायग्राम कसा असणार, ऑब्जेक्ट इन्फिनिटीला, त्याच्यामुळे इमेज कुठे तयार होणार आहे, फोकसला, मध्ये झालेली इमेज कुणाच्या फोकसला, ऑब्जेक्टिव्हच्या फोकसला. आणि ती मधली इमेज आयपीस साठी काय होणार आहे, ऑब्जेक्ट म्हणून ऍक्ट होणार आहे. आणि तो काय करणार आहे, सिंपल मायक्रोस्कोप म्हणून ऍक्ट होणार आहे. आयपीस कसा ऍक्ट होतो, सिंपल मायक्रोस्कोप म्हणून. ओके, म्हणजे ही मधली इमेज एबी जी आहे ती काय असली पाहिजे, आयपीसच्या फोकसला किंवा फोकसच्या आतमध्ये असले पाहिजे. रे डायग्राम लक्षात राहिली तर लेंथ ऑफ टेलिस्कोपचा फॉर्म्युला लक्षात राहतोय. आणि मॅग्निफाइंग पॉवरचे फॉर्म्युले तर तुम्हाला पाठच करावे लागते, आणि ते एक 2-4 वेळा रिपीट केले तर पाठ होतात, काही जास्त डिफिकल्ट नाहीये. टेलिस्कोपचा तर मॅग्निफाइंग पॉवरचा फॉर्म्युला खूपच सिंपल आहे, एफ ओ बाय युए आहे किंवा एफ ओ बाय एफ ई आहे, एवढंच आहे. त्याच्यामुळे फॉर्म्युला लक्षात ठेवणं काही जास्त डिफिकल्ट नाहीये, त्याला कुठलीही ट्रिक वापरायची काही गरज नाही. ओके, आता या जेई मेन्सला आलेलाच एक टेलिस्कोपचा सिंपल क्वेश्चन बघूया. काय क्वेश्चन आलेला होता बघा, लेंथ ऑफ टेलिस्कोप is 105 centimeter and its magnifying power is 20 and final image is at infinity. Final image कुठं फॉर्म होते, at infinity. तर फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेन्स अँड फोकल लेंथ ऑफ आय लेन्स किती असेल असा क्वेश्चन आहे. ओके, ही जेई मेन्सला आलेला व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. ओके, लेंथ दिली आणि मॅग्निफाइंग पॉवर दिली आणि एफ ओ एफ ई काढायला सांगितलं. तर लेंथ म्हणजे काय असतं, फायनल इमेज इन्फिनिटीला असेल तर एफ ओ प्लस एफ ई असतं. सो एफ ओ प्लस एफ ई 105 आलं तुमचं. आणि एम म्हणजे काय असतं, एफ ओ बाय एफ ई असतं. सो एफ ओ बाय एफ ई म्हणजे काय येणार आहे, 20 येणार. सो एफ ओ इज इक्वल टू 20 एफ ई येणार आहे.
तर आलेली FO ची व्हॅल्यू या फर्स्ट इक्वेशन मध्ये इथे प्लेस करूया. म्हणजे 105 इज इक्वल टू FO म्हणजे 20 FE आहे प्लस FE म्हणजे 21 FE इज इक्वल टू 105 येणार. सो FE इज इक्वल टू 5 सेंटीमीटर येणार आणि FE 5 असेल तर FO किती येणार आहे 100 सेंटीमीटर. कारण दोघांचे ऍडिशन किती व्हायला पाहिजे 105. एवढा साधा सिंपल क्वेश्चन आहे ना. चलिए FO आणि FE जर दिलेले म्हणजे फाइंड आउट करायचे असतील, L आणि M दिलेलं असेल तर L चं एक इक्वेशन काय येणार FO प्लस FE आणि M चं इक्वेशन काय येणार आहे FO बाय FE. हे दोन इक्वेशन फक्त सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, दोन अननोन दोन इक्वेशन्स. लक्षात आलं. परत सपोज मी एक क्वेश्चन असा विचारला की देर आर 4 लेन्सेस प्लस 100 डायोप्टर मायनस 20 डायोप्टर प्लस 20 डायोप्टर आणि प्लस 5 डायोप्टर. तर टेलिस्कोप साठी याच्यामधल्या कुठल्या लेन्सेस वापरणार तुम्ही फॉर टेलिस्कोप? टेलिस्कोप तुम्हाला जास्तीत जास्त मॅग्निफाइंग पॉवरचा टेलिस्कोप तयार करायचा आहे. तर कुठल्या दोन लेन्स वापरणार आणि कुठली लेन्स आय लेन्स कुठली लेन्स ऑब्जेक्टिव्ह साठी वापरणार असा क्वेश्चन आहे. तर मॅग्निफाइंग पॉवरचा फॉर्म्युला काय FO बाय FE ना, आणि पॉवरच्या स्वरूपात लिहायचं झालं तर PE बाय PO येणार. कारण पॉवर इज इनव्हर्सली प्रोपोर्शन इनव्हर्स ऑफ द फोकल लेंथ आहे ना. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मॅग्निफाइंग पॉवर साठी आयपीस ची पॉवर जास्त पाहिजे आणि ऑब्जेक्टिव्हची पॉवर कमीत कमी पाहिजे आणि दोन्ही कॉन्व्हेक्स पाहिजेत. त्याच्यामुळे आन्सर काय येणार आहे 5 डायोप्टरचं काय पाहिजे ऑब्जेक्टिव्ह पाहिजे आणि 100 डायोप्टरचं काय पाहिजे आयपीस पाहिजे. आयपीस ची जास्त पाहिजे पॉवर आणि ऑब्जेक्टिव्हची कमीत कमी पॉवर असली पाहिजे. So objective should be of 5 diopter, eyepiece should be of 100 diopter. That is the answer. टेलिस्कोप आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये बेसिक डिफरन्स काय लक्षात घ्या. दोघांच्या मध्ये बेसिक डिफरन्स. कंपाऊंड मायक्रोस्कोपला काय आहे L बाय FO इन ब्रॅकेट D बाय FE किंवा D बाय FE प्लस 1 आणि टेलिस्कोपला FO बाय FE आहे. आता कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये आणि टेलिस्कोप मध्ये कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये काय होतंय FO आणि FE ला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे मॅग्निफाइंग पॉवर आणि टेलिस्कोप मध्ये मात्र FO ला डायरेक्टली प्रोपोर्शनल FE ला इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे ऑब्जेक्टिव्हची फोकल लेंथ वाढवली FO वाढवला तर कंपाऊंड मायक्रोस्कोपचं मॅग्निफाइंग पॉवर कमी होते आणि टेलिस्कोपची मॅग्निफाइंग पॉवर काय होते वाढते. हे लक्षात ठेवायचं. कंपाऊंड मायक्रोस्कोपची मॅग्निफाइंग पॉवर वाढवायची असेल तर FO कमी करावं लागेल आणि टेलिस्कोपची मॅग्निफाइंग पॉवर वाढवायची असेल तर FO वाढवावं लागेल. ओके, हे फॉर्म्युले लक्षात ठेवा.